नमस्कार. आपण देवा जाधवर सरांची 17वी चालू घडामोडीची आवृत्ती बघत आहोत आणि त्यामध्ये आपण आजपासून आर्थिक घडामोडी स्टार्ट करणार आहोत. आर्थिक घडामोडी हाच एक पार्ट आपला आता सध्या राहिला आहे, जो आपला काही लेक्चर्समध्ये कंप्लीट होऊन जाईल. बाकी सगळी आपली 17वी चालू घडामोडीची आवृत्ती कंप्लीट झालेली आहे. मी प्लेलिस्टसुद्धा बनवलेली आहे, त्यानुसार तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघू शकता. फक्त परीक्षेला जाता जाता राहील, त्याच्यातलेही काही व्हिडिओ मी बनवलेले आहेत. ते बरेच आहेत त्याच्यात दिलेले परीक्षेला जाता जाता. ते आता जसे होईल तसे मी कंप्लीट करते, पण ॲटलिस्ट आपली 17वी आवृत्ती पूर्ण झालेली आहे. पूर्ण झालेली आहे. तुम्ही परीक्षेसाठी बिनधास्त शांतपणे रिव्हिजन करून कंप्लीट करून जाऊ शकता. ठीक आहे, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा पहिली न्यूज आहे आर्थिक सल्लागार परिषद अहवाल. आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजीव सन्याल आणि सहसंचालिका आकांक्षा पांडे. सदस्य संजीव सन्याल आणि सहसंचालिका आकांक्षा पांडे यांनी राज्यांच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने 1960-61 ते 2023-24 हा कालावधी नीट लक्षात ठेवा. 60-61 ते 23-24 या कालावधीसाठी राज्यांच्या आर्थिक कामगिरीचा अहवाल नुकताच सादर केला आहे. अहवालातील महत्त्वाचे मुद्दे: गेल्या दशकभरात राज्याची आर्थिक आघाडीवर काहीशी घट झाली आहे. ठीक आहे, काहीशी घट झाली आहे, खूप नाही, काहीशी. राष्ट्रीय पातळीवर सकल राज्य उत्पादनाच्या वाट्यात महाराष्ट्राची 15% 13.03% अशी जवळपास 2% घट झाली आहे. हे पुढे पण आहे, पण ह्या गोष्टी लक्षात ठेवा. मल्टिपल स्टेटमेंटमध्ये दिलं तर आपल्याला माहिती पाहिजे. राष्ट्रीय पातळीवर सकल राज्य उत्पन्नाच्या वाट्यात महाराष्ट्राची 15% 13.03% अशी जवळपास 2% घट झाली आहे. राज्याच्या स्थापनेपासून 2023-24 या आर्थिक वर्षापर्यंत महाराष्ट्राची आर्थिक कामगिरी ही देशातील अन्य राज्यांपेक्षा सरस ठरली आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत आपली कामगिरी सरस ठरलेली आहे. पुन्हा वाचते. राज्याच्या स्थापनेपासून 2023-24 या आर्थिक वर्षापर्यंत महाराष्ट्राची आर्थिक कामगिरी ही देशातील अन्य राज्यांपेक्षा सरस ठरली आहे. आर्थिक उलाढालींमध्ये सर्वाधिक वाटा हा महाराष्ट्राचा राहिला आहे. सकल राज्य उत्पादनात महाराष्ट्र कायमच आघाडीवर राज्य ठरले. ठीक आहे, आता राष्ट्रीय पातळीवरील सकल राज्य उत्पन्नात GDPत महाराष्ट्राचा वाटा. ठीक आहे, 1980 नंतर 90, 2000, 2010, 2020. 1980च्या दशकात 14.2, 1990च्या दशकात 14.6 आणि 2000चं दशक 14.1. म्हणजे 1980, 90, 2000 याच्यात 14.2, मग वाढलं किंचित 2000 14.6, मग पुन्हा कमी झालं 14.1. त्याच्यानंतर 2010चं जे दशक होतं त्याच्यात 15.2%, 15.2%. आणि आता 2020चं जे दशक त्याच्यात 13.3%. ठीक आहे, आता पुढचा पॉईंट बघू, म्हणजे पुढची न्यूज. ग्लोबल फायनान्स सेंट्रल रिपोर्ट बँकर शक्तिकांत दास. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना ग्लोबल फायनान्सच्या सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड्स 2024 मध्ये ए मानांकन देण्यात आले आहे. US आधारित ग्लोबल फायनान्स मासिकाने शक्तिकांत दास यांना 3 सेंट्रल बँक गव्हर्नरच्या यादीत शीर्षस्थानी ठेवले आहे. त्यांना सलग दुसऱ्यांदा, हे महत्त्वाचे, सलग दुसऱ्या वर्षी A+ रेटिंग मिळाले आहे. हा अहवाल ग्लोबल फायनान्स मॅगझिनने प्रकाशित केला आहे, जो 1994 पासून प्रकाशित करत आहे. अहवाल अंदाजे 100 प्रदेश आणि संघटनांमधून मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरच्या कृतींचे विश्लेषण आणि श्रेणीबद्ध करतो. या गव्हर्नरांना A+ ते F श्रेणी देण्यात आली आहे, ज्यामध्ये A+ उत्कृष्ट कामगिरी दर्शवते. ग्लोबल फायनान्स स्थापना 1987. स्थापना 1987. मासिकाचे 50,000 सदस्य आहेत. 50,000
सदस्य आहेत. 193 देशात वाचक पसरलेले आहेत. नियमितपणे सर्वोत्कृष्ट बँका आणि वित्तीय सेवा पुरवठादारांची निवड करते. 2024चा अहवाल A+ सर्वोच्च श्रेणी प्राप्त करणारे पहिले शक्तिकांत दास, नंतर ख्रिश्चन केटेल थॉम्सन डेन्मार्क मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर आणि थॉमस जॉर्डन स्विस नॅशनल बँकेचे अध्यक्ष. आता कोणत्या देशाचे कोणते आहे हे जरी लक्षात नाही राहिलं ना, 1 नंबरला शक्तिकांत दास लक्षात ठेवा, 2 नंबरला डेन्मार्कचे आहे आणि 3 नंबरला स्विसचे आहे, एवढं तरी लक्षात ठेवा. ठीक आहे, डेन्मार्क आणि मग स्विस आणि मग नंतर नावं लक्षात राहिले तर सर उत्तमच आहे. ख्रिश्चन केटेल थॉम्सन डेन्मार्क आणि थॉमस जॉर्डन स्विस. पुढची न्यूज एक राहिला आहे. या अहवालात मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरच्या कामगिरीचे मूल्यमापन खालील बाबींवर केले जाते. महागाई नियंत्रण, आर्थिक वाढीचे उद्दिष्ट, चलन स्थिरता, व्याजदर व्यवस्थापन. ठीक आहे, काय काय सांगितलंय? महागाई नियंत्रण, आर्थिक वाढीची उद्दिष्टे, चलन स्थिरता आणि व्याजदर व्यवस्थापन. आता पुढे HAL ला महारत्नचा दर्जा. ऑक्टोबर 2022 मध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला महारत्न कंपनीचा दर्जा मिळाला. ऑक्टोबर 2024 मध्ये भारतातील महारत्न कंपन्यांची एकूण संख्या 14 झाली. HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, स्थापना 23 डिसेंबर 1940. ह्या HAL विषयी तरी ॲटलिस्ट इन डिटेल सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, कारण ऑक्टोबर 2024 मध्ये महारत्नाचा दर्जा मिळाला आहे. फुल फॉर्म काय? हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, स्थापना 23 डिसेंबर 1940. भारत सरकार मालकीची भारतीय एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी आहे. मुख्यालय कुठे आहे? बँगळुरूला आहे. जगातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी एरोस्पेस आणि संरक्षण उत्पादन कंपनी आहे. 2010 पासून महारत्न दर्जा देण्यास सुरुवात झाली. 2010 पासून. सध्या देशातील 14 सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना CPSE महारत्न दर्जा देण्यात आला आहे. केंद्र सरकार किंवा इतर CPSEचा थेट हिस्सा 51% किंवा त्याहून अधिक असलेल्या कंपन्यांना केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हटले जाते. आता त्या कंपन्या आपण बघून घेऊ. महारत्न दर्जा प्राप्त कंपन्या मी ह्या तुमच्याकडून पाठ करून घेणार आहे, फक्त आधी आपण ओव्हरलुक करू. BHEL मुख्यालय दिल्ली, BPCL मुंबई, भेलचं आहे दिल्ली, BPCLचं आहे मुंबई, CILचं कोलकाता, गेल दिल्ली, HPCL मुंबई, IOCL दिल्ली, NTPC दिल्ली, ONGC दिल्ली, PFC दिल्ली, PGCIL गुरुग्राम, SAIL दिल्ली, RECL दिल्ली, OIL दुलियाजान आणि HAL बंगळुरू. ठीक आहे, तर मला काय म्हणायचं आहे की ह्या ज्या कंपन्या आहेत ना, ह्या आपण सगळ्या नीट बघून घेऊयात. म्हणजे फुल फॉर्म माहिती असायला पाहिजे ना आपल्याला. तर मग फुल फॉर्म मी याच्यातूनच तुम्हाला वाचून दाखवते. लिस्ट ऑफ महारत्न. बघा, ऑइल ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, भेल BHEL भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, BPCL भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, CIL कोल इंडिया लिमिटेड, GAIL गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, HPCL हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, IOCL इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, PGCIL पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, नंतर PFCL पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, नंतर REC रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, SAIL स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, OIL ऑइल इंडिया लिमिटेड आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL सिन्स 12 ऑक्टोबर 2024. ठीक आहे. आता काय पाठ करायचे ते मी तुम्हाला सांगते. आता
ग्रुपने पाठ करायचं. हे बघा, आधी काय करायचं, यमक ज्यांचे साधतात ना यमक, ते यमक ज्यांचे साधतात त्यांचा एक ग्रुप करायचा. म्हणजे भेल गेल सेल, यमक आला, भेल गेल सेल, BHELJAILSAIL. हां, भेल गेल सेल हा एक ग्रुप झाला. त्याच्यानंतर दुसरा बघायचा ज्याच्या मागे CL आहे, किंवा जे बोलताना एक रिदम निर्माण होतं. म्हणजे BPCL, HPCL, IOCL, PGCIL, RECL, HAL, CIL, OIL. ठीक आहे, अशा पद्धतीने. म्हणजे ॲटलिस्ट आपल्याला याच्या व्यतिरिक्त एखादा रिदम चुकला किंवा वेगळा आला तर समजतं की अरे ही कंपनी त्याच्यातली नाही आहे. ठीक आहे. आणि ज्याच्यात रिदम काहीच बसत नाही, जे अगदी वेगवेगळे आहेत उच्चाराने किंवा रिदम बसत नाही, ते कोणते, NTPC, ONGC आणि PFC. हां, आता तरी याच्यातही रिदम बसतोच आहे, पण हे यांच्यापेक्षा थोडे हटके आहे. NTPC, ONGC आणि PFC असं. अशा पद्धतीने ह्या सगळ्या लक्षात राहतं. पुन्हा बघा, भेल गेल सेल, नंतर BPCL, HPCL, IOCL, PGCIL, RECL, HAL, CIL, OIL. ठीक आहे. त्याच्यानंतर NTPC, ONGC आणि PFC. किंवा एक ग्रुप आहे ना, तुम्ही 3 याचा पण बनवू शकता. म्हणजे कसं, HAL, CIL, OIL आणि PFC. बाकी 3चा कोणताच नाही आहे. हे जे आहे हे 3 वाले HAL, CIL, OIL, PFC असा पण एक ग्रुप तुम्ही बनवू शकता. आता आपण काय करू, हेडक्वार्टर लक्षात ठेवू. फुल फॉर्म झाले. त्याच्यानंतर कोणत्या महारत्न कंपनी आहे ते पण लक्षात राहिलं. आता बघा, एकतर खूप यांचे हेडक्वार्टर दिल्ली आहे, त्याच्यानंतर 2 यांचेच मुंबई आहे, आणि बाकीचे जे हटके आहेत ना दिल्ली आणि मुंबई सोडून ते लक्षात ठेवायचे. कसं बघा, आधी काय लक्षात ठेवा, CIL कोल इंडिया लिमिटेडचं कुठे आहे, कोलकाताला आहे. CIL हां बघा, CIL कोल इंडिया लिमिटेड फुल फॉर्म लक्षात राहिला की त्याच्यात कोलमध्येच कोलकाता येऊन जातं, कोलकाताचा कोल पण त्याच्यात येऊन जातो. लक्षात ठेवा. मग कोल इंडिया लिमिटेडचं हेडक्वार्टर कोलकाताला आहे, नीट लक्षात ठेवा. नंतर PGCIL पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड, PG जी आहे ना, मग गुरुग्राम जी वरून गुरुग्राम लक्षात ठेवा, हे लक्षात राहील. नंतर OILचं कुठे आहे, ऑइल इंडिया लिमिटेडचं, तर दुलियाजान हे कुठे आहे, म्हणजे मी गुगल सर्च केलं तेव्हा दुलियाजान हे दिब्रुगड डिस्ट्रिक्टमध्ये आहे, आसामच्या. म्हणजे दुलियाजान हे आसाममध्ये आहे. आणि कॉर्पोरेट ऑफिस कुठे आहे त्यांचं, नॉयडाला आहे. म्हणजे ऑइलचं पण नीट लक्षात ठेवा. OILचं पण कुठे आहे, आसाममध्ये आहे, नीट लक्षात ठेवा. आणि HALचं तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे, बेंगलुरू, आणि स्थापना त्याची 1940ला झाली आहे. ठीक आहे, राहील ना लक्षात. कोल इंडिया लिमिटेडचं कोलकाताला, PGCILचं जी वरून लक्षात ठेवा गुरुग्राम, ऑइल इंडिया लिमिटेडचं लक्षात ठेवा दुलियाजान आसाम, आणि HALचं लक्षात ठेवा बेंगलुरू. ठीक आहे. आता मुंबईचे लक्षात ठेवा. BPCL आणि HPCL एकदम भारी यमक साधला आहे मुंबईचा. BPCL आणि HPCL काहीच नसेल लक्षात राहत ना, तर असं लक्षात ठेवा, BP ब्लड प्रेशर कुठे मॉनिटर करायला जायचं, तर मुंबईला जायचं. मग BPCL असं लक्षात ठेवलं तर मग HPCL, BP नंतर HP घेऊन टाकायचं. BPCL, HPCL हे दोघांचे मुंबई. आणि जे बाकीचे उरले आहेत ना, ते दिल्लीचे लक्षात ठेवायचे. म्हणजे दिल्लीचे सेपरेट लक्षात ठेवायची गरज नाही आहे. हे जे 1, 2, 3, 4 जे आहे ज्यांचे हटके आहेत आणि ज्यांचे मुंबईचे आहेत, असे 6 लक्षात ठेवले की बाकीचे जे उरतात ना ते सगळे दिल्लीचे आहेत. हां, दिल्लीचे कोणते, भेल, गेल, IOCL, NTPC, ONGC, PFC, सेल, RECL. ठीक आहे. आता पुढे बघूया की महारत्न दर्जाचे निकष काय आहेत ते पाठ करून घेऊ. संबंधित कंपनीला नवरत्न दर्जा प्राप्त असावा. तिला आधी काय नवरत्न दर्जा प्राप्त असावा, ती कंपनी भारतीय स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध असावी. भारतीय स्टॉक एक्सचेंजवर काय सूचीबद्ध असावी. मागील 3 वर्षातील सरासरी वार्षिक उलाढाल
25,000 कोटी रुपयांपेक्षा तिची जास्त असावी. नंतर मागील 3 वर्षातील सरासरी वार्षिक निव्वळ मूल्य 15,000 कोटींपेक्षा जास्त असावे आणि मागील 3 वर्षातील निव्वळ नफा 5,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असावा. ठीक आहे. आता कसं पाठ करायचं हे बघा. मी इथे लिहिलं आहे 5, 15 आणि 25, पण काय इथे के लिहिलं आहे म्हणजे हजार. 5,000 कोटी, 15,000 कोटी आणि 25,000 कोटी. पण काय पहिला 5 जो आहे तो निव्वळ नफ्यासाठी. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा, सगळे जे पॅरामीटर्स आहे ना ते मागील 3 वर्ष, मागील 3 वर्ष, मागील 3 वर्षातील असे आहेत. आणि बाकी लक्षात ठेवायचं 5, 15 आणि 25. 5,000 कोटी निव्वळ नफा, 15,000 कोटी निव्वळ मूल्य आणि 25,000 कोटी वार्षिक उलाढाल पाहिजे असं लक्षात ठेवा. पहिले निव्वळ नफा, निव्वळ नफा म्हणजे N2 NN निव्वळ नफा, न निव्वळ नफा, नंतर निव्वळ मूल्य म्हणजे त्याच्यातही मी ट्रिक सांगते बरं का. आधी लक्षात ठेवा निव्वळ म्हणजे निव्वळ नफा NN, नंतर NM निव्वळ मूल्य आणि नंतर वार्षिक उलाढाल. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. तर हां, आता पुढचा पॉईंट बघू आपण, म्हणजे 4 कंपन्यांना नवरत्न दर्जा. तर 30 ऑगस्ट 2024 रोजी पुढील कंपन्यांना नवरत्न दर्जा मिळाला. कोणतं? रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, नंतर नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन आणि सतलज जल विद्युत निगम लिमिटेड. ठीक आहे. या 4 कंपन्यांच्या दर्जामुळे भारतातील नवरत्न कंपन्यांची संख्या किती झाली आहे? 24 झाली आहे. किती? 24 झालेली आहे. महारत्न एकूण कंपन्या 14 आहेत, नवरत्न एकूण कंपन्या 24 आहेत, मिनीरत्न श्रेणी 1 कंपन्या एकूण 51 आहे आणि मिनीरत्न श्रेणी 2 कंपन्या एकूण 11 आहेत. कसं लक्षात ठेवा ते पण सांगते. मिनीरत्नपासून स्टार्ट करायचं. मिनीरत्न, मग नवरत्न आणि मग महारत्न. ठीक आहे. MNM आधी मिनी, छोटं मिनी, मग नव आणि मग महा. मिनी श्रेणी 1च्या किती आहेत? 51, श्रेणी 2च्या 11, नंतर नवरत्न 24 आहे आणि महारत्न 25 आहेत. महारत्न 14 आहेत. सॉरी, महारत्न 14 आहेत, चुकून बोलल्या गेलं. मिनीरत्न 51 आणि 11 असं लक्षात ठेवा. नवरत्न 24 आणि महारत्न 14. ठीक आहे. अशा पद्धतीने आजचा पहिला भाग इथेच समाप्त होतो. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.